नमस्कार सर्वांना मित्रांनो, काय झालं कालचा व्हिडिओ बी तुम्ही बघितला, काल निघाले म्हणून कळलं तुम्हाला कसं झाला विषय। आता मी ज्या ठिकाणी थांबले हे ठीक आता काही कोणी येणार आहेत का नाही काही माहिती नाही। इकडे बी हे बघू शकताय, वर फॅन आहे, चार्जिंग लावायची सुविधा आहे आणि झोपणे सगळं खाणे सगळं 200 रुपयात एकदम खटाखट टाकाटक इथं हाय सुविधा। आश्रमाचे म्हणायचं एक प्रकारचं हॉल पद्धत घेतली मी झोपायला। आणि मी सध्याला आहे आता उज्जैनमध्ये आज दिवसभर हिंडलो। ॲक्च्युली मी इथं 11 वाजताच पोचलो होतो। 11 वाजता पोचल्यानंतर मग 4 वाजता मी आता इथं बुक केलं सामान वगैरे, बॅग ही कुठं वागवत बसायचं म्हणून। आणि आता ही एवढं फक्त संधी घेऊन जाणार आहे दप्तर, की बाकीची पिशवी इथंच ठेवणार आहे। संध्याकाळनं इथं लाईटिंग शो आहे उज्जैनमध्ये। आता बाकीचं मी इथलं आसपासचं लई हिंडलो आहे। ती काही व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला, आपला छोटासा की इंस्टाग्रामला वगैरे टाकण्याचा प्रयत्न केला, पण हिथं आता लाईटिंग शो आहे, मी निघालो या। तुम्हाला शॉर्टकटमध्ये हिथलं आहे ना, आता आतमध्ये मी जाऊन आलो बरं का, पण मॅटर असं झालं आहे की तिथलं मोबाईल नव्हता न्यायला। पण मला बाहेर आल्यानंतर कळलं की इथं मोबाईल अलाउड आहे, बाहेर आहे। आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, पण इकडं बाहेर काय ना जरा गपचिप मी तुम्हाला थोडंसं शूटिंग इकडलं काढण्याचा प्रयत्न करीन मी। इथं नेमकं कसं आहे काय कसं आहे असं द्या, थोडक्यात म्हणलं व्हिडिओ काढावं। कपडे आता चुरगायला बॅगेत असल्यामुळं थोडंसं समजून घ्या। आणि आजचा मुक्काम इथंच आहे, आणि मुक्काम करून उद्याच्याला पाठच हलणार आहे इथनं, किंवा रात्रीचं बी हलू शकतो, तसं काही सांगता येणार। थोडा आराम बी पाहिजे म्हणून मी चार्जिंग वगैरे सुई होती म्हणून थांबलं। आपण कसं आता टेंट वगैरे काय आणले नाही, कुठेही इथं तिथं थांबतो मग असं द्या होय। चला आता निघालो बाहेर, आले आता बाहेर। आता सध्याला तर उजेड आहे, अजून साईडला इथं वाघ दिसतो तुम्हाला तिथं आल्यानंतर, वाघ दिसेल। आणि वाघ दिसल्यानंतर ही अशी गर्दी, पाणी आटलंय बरं का ह्या साईडला, इकडं तिकडे बी पाणी आटलेलं आहे। आतमध्ये जातो आता, महाकाल लावतो तिथं आल्यावर लावा लागतो होय मित्रांनो। ओके, म्हटलं का बरोबर बघूया। ओके, थांबा त्याला पैसे देतो। तिथं बघा हे महाकालचं दर्शन घ्या, हेच मेन। तिथं स्क्रीनवर आतमध्ये जी आहे ना तीच हित आहे, मंदिर तिकडे, तिकडलं बी धावतो असा परिसर आहे। त्या साईडला अशी लोक आले तिथे बरीच गर्दी, निर्बळ गर्दी राहते अशी। आणि मस्त मध्ये खटाखट मध्ये होय जय महाकाल लाईन बसल्यानंतर पलीकडे निघतं, आणि श्री महाकालेश्वर मंदिराचं आहे ना इथून आतमध्ये प्रवेशद्वार आहे। आणि नजारा इथं बनवलं तर इथं बरंच लय झलक धावतो तिथून। हे आता असं लाईटिंग वगैरे केलेलं आहे, इथं हे असं देखावा केला आहे इथं। इकडून हे असं ही पिलर आहेत ना, हे बनवलेलं आहे ते नंतर आत्ता तयार केलं आहे। हे अयोध्येला कसं तयार केलं आहे त्या दगडापासून तसं बनवलेलं आहे। असं भरपूर पिलर तयार केलं आहे, शो बनवलं आहे कडेने। आणि कसं आहे आतमधलं, आता तुम्हाला ही बाहेर न धावतो, पण आतमधलं तिथं लावडच नाही तर धावणार काय असा विषय। तिथं एक मंदिर आहे हे, आणि ही कडेने शो बनवलेला आहे असं भरपूर आहे। आणि ही नदी ना, नदी बिदी काय नाही, हिथं साठावं पाणी ही असंच, हिथं एक आहे पडेल, एक आहे पडेल। आणि ही पाणी काय कुठं बाहेर निघत नाही किंवा काही नाही, ही हिथलं पाणी हिथंच। मी पाहिलं, मी पूर्वी बघितलं, पण ही पाणी कुठंच बाहेर निघत नाही, हे साठावं पाणीचं म्हणलं तरी काय अडचण नाही। नदी बी नाही काहीच नाही, हा विषय इथं असं आहे। आणि नाही काय जास्त मी बी नाही काय धावणार शॉर्टकटमध्ये। आता पडायला आहे ना तिकडे किती लांब गेलं तरी हीच असं बनवलेलं आहे सगळं, पाठीमागं दिसतंय ना ती ही कसं आहे, हिथं आल्यानंतरच
दृश्य पाहण्यात मजा आहे डोळ्यांनी, ती मोबाईलमध्ये नाही. असं त्या साईडला बघितलं का पलीकडं ते दिसतंय तितक्यावर असंच लाईटिंग आहे. आता पलीकडे मी जाणार आहे मी. भैया हाय तो करतो. हा ओके, सबस्क्राईब केलं त्यांनी. बाय बाय. आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं. मला वाटतं बरं का ही लाईन, तरी मला वाटतं ही लाईन तर दिसते बरं का खेळ, पण आज गर्दी कमी आहे उग, पण ती टायमिंगला त्या गर्दी असणार आहे बहुतेक असं वाटतंय. काय काय भेटते ती अशी ती जोडपी आली ती का लपड्यावाली, ती भेटते ती कुटाण्यावाली अशी दबागती तीत ना. मला जाणवलं व्हिडिओ धरला कशी भेटते ती मूर्त्या बनवलेल्या नरसिंह आणि पडेल ती स्क्रीनवर दिसते ती महाकाल. आतमध्ये तीच म्हणायचं मूर्ती, पिंडीचाच आकार आहे ती, सेम तसंच आहे. आलं लक्षात. असं इथं मंदिर आहे, भारत माता मंदिर आहे. असं ही मोठी VIP लोक इथं. VIP 250 रुपयात खेळ मोठा आहे. पिलो तिथं आपल्याला हॉटेल आहे आणि इथं गंमत धावतो 20 रुपयाला बसला. इथं बाहेर 10ला आहे. तिथं बघा ही समुद्र मंथन. लक्षात आलं का तुमच्या? समुद्र मंथन काय पुरातन नाही, हे आत्ता बनवण्यात आलेले. कधी बनवले आपल्याला काय माहित नाही बरं, पण बरं बनवलं. हे असंच कुटो वगैरे शो कुटोवर पहाड इथे हे काय असं हेच म्हणायचं. लाइटिंग आणि ही शो बरोबर आहे. लाइटिंग नजारा बनवलं. ही फिरा येणाऱ्यांना इथल्यांना बी आसपासच्यांना बरं आहे जरा, बाहेर आलेल्यांना बरं आहे. पहाटेच आरती असते इथं. पहाट बघू आता आरतीचं. जय श्री महाकाल. मोबाईल जमा करून घ्या म्हणतात. मोबाईल अजिबात काढू नका म्हणतात. हे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचायचं कसं होय. बरोबर आहे. ही असा नजारा आहे दहावीवर कमी एकंदरीत हे करून ते असं तिकडे. ही परत ही अशी मूर्ती बनवली. त्यांचं झालं ना, माझा नंबर आहे. डेमो ट्राय कर सकते हैं. हा मित्रांनो त्यांचं झालं. आता मी तुम्हाला सांगतो नेमकं काय दिसतंय काय माहित नाही बरं. 4 तरफ रोटेट करके देखना. हा अरे हा महाकालेश्वर दर्शन. ओके हा रोटेट कर ना. अरे बाबा असं. अरे बाबा हा हा असं मंदिर. हा 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 ओके. वाह. तो रुको महाकाल का दर्शन अच्छा लगा, लेकिन वो दर्शन देते समय तुमने बंद कर दिया आपने. असं मस्त वाटतं. अच्छा लगा भाई. थँक्यू. जय श्री महाकाल. तिथं काय असं इकडे बघा दिवसापेक्षा. त्यामुळे मला बरेच जण म्हणले थांबा रे भाऊ. बर बाबा म्हणलं थांबतो. लाइटिंग बघा कसं केलं. शांत उजड आणि ही ओम शिरपुत्राय ऋषीमुनींचा ही नजारा पाहिल्यानंतर इकडं हाय थोडंसं कागद राहिले. आता मला जाऊ. गणपती भी आहे, बालाजी भी आहे, नाही कार्तिकीय प्रभू. आपण घेत असं आलं. आणि हे रथ ओके ओके. आता यूट्यूबला आहे ना बस करतो. चार्जिंग बी पुरून वापर लागते. म्हणचाल दादा तिथे केली नाही का. इकडं आता हे पाणी साठ आहे आणि बघायला एकदम भारी वाटते. काय तुम्हाला सांगायचं. जय महाकाल.
खरं डोळ्याला बरं वाटतंय जरा, पण संध्याकाळच्या टायमाला असं द्या. ह्या गोष्टी मित्रांनो इथंच थांबतो, ही व्हिडिओ इथंच थांबवतो. काय इथलं आपल्याला जास्त माहिती नसतं, पण एक आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी ही महाकाल ही स्थान आहे. बस दर्शन जवळनं होईल किंवा लांबनं होईल किंवा लय डोकं टेकून होईल, पण ह्या आवारात येऊन गेलो, देव पावला, विषय संपला. आता भेटूया डायरेक्ट. नेक्स्ट विषय कुठला असेल तरच व्हिडिओ घेऊन येईन. जास्त तुम्हाला बी नाही मी बोरिंग करणार काय, असं विषय काय विषय असलं टाकेनच मी यूट्यूबला, नाही काय विषय. चला ओके, आवडलं तर लाईक करा आणि लिहा जय महाकाल. इथं काय थोडक्यात मी धावण्याचा प्रयत्न केला. आसपास साईडला बी भरपूर मंदिर आहे ती सारी, पण आता ती छोटे छोटे बघितली मी, पण ती काही धावलंच नाही, काढलं थोडं फोटो बिटो टाकीन मी, बघू. ओके, बाय बाय. महाकाल आरती चालली आतमध्ये, आम्हाला नंबर आला तरी शक्यच नाही ह्या गोष्टी आता सध्या. ठीक आहे, स्क्रीनमध्ये दिसतंय त्याच्यातच आपण खुश राहायचं, जिथून पाया पडायचं, ताण घ्यायचं काय वाजवायचं. आरती चालली काय गर्दी झाली बा. ही अख्खं मी जेवढे हिंडून आलो ते पॅक झाले. आता तिकडे तर बघा ही सुरुवातीला कसली गर्दी झाली, मस्त असा विषय. जगाचा टायमिंग 8:30चा, दिवसा नव्हतं बरं का. काय गर्दी झाली बाबा भयंकर. संध्याकाळच्या टायमाला इथं खूपच डेंजर लोक येते. 10 रुपये का चहा, 10 रुपये का चहा रे. 10 रुपये का चहा.